नागपुरातील अनेक प्रस्तावित विकास कामांसाठी महानगरपालिकेच्या उद्यान विभागानं मोठ्या प्रमाणात वृक्षतोडीसाठी नोटीसी दिल्या आहेत। यावर पर्यावरणवाद्यांनी आक्षेप तसंच तक्रारी नोंदवल्या आहेत। पर्यावरणवाद्यांनी पत्रकार परिषद घेत वृक्षतोडीवर आपली नाराजी व्यक्त केली आहे। मनपा उद्यान विभागानं 2000हून अधिक झाडांच्या कत्तलीसाठी सार्वजनिक नोटीस जारी केल्या आहेत। तसंच यात वृक्षतोडीची परवानगी देण्यापूर्वी पर्यायी योजना सादर करण्यासाठी नियमांची अंमलबजावणी करण्यास मनपा विभाग अपयशी ठरला आहे। या संदर्भात वृक्ष संरक्षण कायदा कलमांचंही उल्लंघन करून मनपा जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रीन नागपूरनं केला आहे। शहरातील झाडांची कत्तल थांबावी यासाठी ग्रीन नागपूर आणि पर्यावरणवाद्यांकडून प्रयत्न सुरू आहेत। एडीटीपी टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट आणि गार्डन विभाग उद्यान विभागात काही समन्वय नाही। जे काय ऑल्टरनेट डिझाईन्स हा जो सेक्शनमध्ये दिलेला आहे, ऑल्टरनेट डिझाईन्स कधीच होत नाही आहे। जितके अवैध वृक्ष कटाई झाली आहे त्याचे FIRs तुम्हाला आम्ही दाखवले। FIR वरती कारवाई नाही, फॉलोअप नाही, पोलीस डिपार्टमेंट करून नाही, कन्व्हिक्शन रेशो 0 आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात जे वृक्ष कटाई होते तर हे तर झाले सरकारी प्रोजेक्ट्स। प्रायव्हेट ह्याच्यावरती पण बिल्डर्सचे पण जे होतात ते सर तिथचे पण आम्ही आक्षेप नोंदवले आहेत। तिथे पण मोठ्या प्रमाणात वृक्ष कटाई होते। कॉम्पन्सेटरी प्लांटेशनवरती काहीही नाही, लक्षच नाही आहे। मनपा म्हणते जागा नाही। जर जागा नाही तर तुम्ही पर्याय डिझाईन्स करून आणि हायराईज बिल्डिंग्स करून जे तुम्ही झाडं वाचवू शकता त्याच्यावरती पण आम्ही वारंवार सातत्याने बोलत आलेलो आहे। तर या सगळ्या गोष्टींवरती काहीच नागरिकांच्या म्हणण्यावरती कुठेच काही दखल कोणीच घेतली नाही जात।